2025 आपलं संपलेलं आहे. हे वर्ष संपलेलं आहे आणि आता 2026 सुरू झालेलं आहे. पण कोणतीही गोष्ट जेव्हा आपल्या आयुष्यातनं संपते, जाते, तेव्हा तिला एक हीलिंग क्लोजर द्यावा लागतो. म्हणजे येणारा अबंडन्स, येणारं नवीन वर्ष म्हणजेच 2026 चांगल्या व्हायब्रेशन्सनी, अगदी अबंडंट व्हायब्रेशननी आपल्याला स्वीकारता येतं. तर यासाठी जर का तुम्ही तयार असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला त्या अबंडंट ग्रॅटिट्यूडच्या व्हायब्रेशन्सही स्वीकारता येतील 2026च्या. चला सुरू करूयात. पण सुरू करण्याआधी हॅलो, नमस्कार, माझं नाव अमृता सुरदास. मी लाईफ बॅलन्सिंग कोच आहे, हीलर आहे. तर आपण सगळे आता सुरू करणार आहोत होपोनोपोनोनी. आपण आता 2025ला हीलिंग क्लोजर देणार आहोत. तर त्यासाठी एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे. टेक अ डीप ब्रेथ. सावकाश सोडायचा आहे, अतिशय सावकाश. हँड्स ऑन युअर हार्ट. हृदयावर हात ठेवायचा आहे. डिअर 2025, डिअर 2025, आय एम सॉरी, आय एम रिअली सॉरी. या सगळ्या वर्षभरात, या 12ही महिन्यात मी या वर्षभरात भरपूर कंप्लेंट्स केल्यात. मी या वर्षाला नावही ठेवलेत. त्यासाठी आय एम सॉरी. आय एम सॉरी. मला सतत माझ्या डोक्यात हेच होतं पूर्ण वर्षभर की हे वर्ष माझ्यासाठी वाईट आहे. जितकी अपेक्षा आहे तितकं सुख मला या 2025ने दिलंच नाही. आय एम रिअली सॉरी डिअर 2025. दरवेळेस मी पुढच्या वर्षाची वाट बघत बसले किंवा बसलो आणि चालू वर्षाचा म्हणजेच 2025चा अपमान केला, डिसरिस्पेक्ट केला. प्लीज फॉरगिव्ह मी. या वर्षातला अमका तमका महिना किती वाईट होता, कसा वाईट गेला, हे वर्षच खराब आहे, अशी अनेक वाक्य माझ्या मनात, माझ्या आचारात आणि विचारातही होते. प्लीज फॉरगिव्ह मी डिअर 2025. मला सतत येणाऱ्या वर्षाकडनं इतक्या अपेक्षा होत्या, तशाच तुझ्याहीकडनं होत्या आणि त्यामुळे मी तुला ब्लेम केलं. प्लीज फॉरगिव्ह मी डिअर 2025. हे वर्ष माझ्या आयुष्यात आलंय, युनिव्हर्सने दिलंय, त्याविषयी मी ग्रेटफुल फील केलंच नाही. सो प्लीज फॉरगिव्ह मी फॉर दॅट अँड थँक्यू सो मच. मला हे जे वर्षाने शिकवलं, नवीन नाती जोडली गेली, नवीन काही गोष्टी कळाल्या, हिलिंग व्हायब्रेशन्स वाढल्या, माझे स्वतःचे भावनिक चढ उतारही मला कळाले. यासाठी थँक्यू. थँक्यू या वर्षभरात जितक्या लोकांना मी भेटले किंवा भेटलो त्या सगळ्यांसाठी. आणि थँक्यू 2025चं कॅलेंडर माझ्या आयुष्यात मला दिसलं यासाठी. अँड आय लव्ह यू डिअर 2025. येस, आय लव्ह यू. आय रिस्पेक्ट यू. एक एक दिवस महत्वाचा आहे, तसंच 2025ही माझ्यासाठी महत्वाचं होतं. पण आत्ता मी अतिशय अंतर्मनानं तुला एक हिलिंग क्लोजर देत आहे. डिअर 2025, आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक्यू अँड आय लव्ह यू. एक दीर्घ श्वास घेऊया. टेक अ डीप ब्रेथ. सावकाश सोडायचं, अतिशय सावकाश. ग्रेट. आणि 2025च्या त्या 5 गोष्टींसाठी आत्ता लगेचच माझ्याबरोबर ग्रॅटिट्यूड द्यायचंय, ग्रेटफुल फील करायचं. म्हणजे काय, 2025 मध्ये थँक्यू सो मच. माझा बर्थडे मंथ आलेला होता, माझा वाढदिवसाचा महिना होता, त्यासाठी ग्रेटफुल. थँक्यू 2025. माझ्या आयुष्यात बऱ्याच चांगल्या गोष्टी याही वर्षानं दिलेल्या आहेत, त्यासाठी थँक्यू. या वर्षी मला एक नवीन गोष्ट कळाली माझ्या स्वतःमधली, यासाठीही थँक्यू. आणि थँक्यू 2025. तू मला पुढे कसं जायचं यासाठी वाटचाल, रोड मॅप करून दिला यासाठी. हे माझे ग्रॅटिट्यूडचे 5 वाक्य आहेत. तुमचे काय आहेत त्याप्रमाणे तुम्ही तसं ग्रेटफुल फील करू शकता आणि हा इमोशनल क्लोजर 2025ला देऊ शकता. बघा, एव्हरीथिंग इज एनर्जी. प्रत्येक गोष्ट ऊर्जा आहे. त्यामुळे 2025 हे फक्त कॅलेंडरचं वर्ष नाही, तीही एक ऊर्जाच आहे. त्यामुळे आता वेळ आलेली आहे आपल्या 2026ला ग्रेटफुली, ग्रेसफुली वेलकम करण्याची. सो हँड्स ऑन युअर हार्ट. डिअर 2026, 2026, थँक्यू सो मच माझ्या आयुष्यात येण्यासाठी. थँक्यू माझा बर्थडे मंथ वर्षात जवळ आणण्यासाठी. थँक्यू 2026. मला या वर्षाला हे प्रॉमिस करायचं आहे की येस, मी या वर्षी स्वतःचं एक बेस्ट व्हर्जन तयार करेन, स्वतःला अपग्रेड करेन, स्वतःच्या प्रगतीसाठी 100% जबाबदारी घेईन आणि त्या प्रकारे एक एक दिवस, एक एक महिना आणि तसंच 2026 जिंकेन. येस, आय प्रॉमिस टू यू 2026. 2026, थँक्यू सो मच माझ्या अलाइनमेंटमध्ये येण्यासाठी. अँड आय एम रिअली ग्रेटफुल. मला अतिशय कृतज्ञता आहे की हे वर्ष माझ्या आयुष्यात भरभराटीचंच जाणार आहे यासाठी. थँक्यू सो मच युनिव्हर्स. ग्रेट. मस्त.
तर 2025ला व्यवस्थितरित्या आपण क्लोजर दिलेला आहे, हिलिंग क्लोजर दिलाय आणि 2026 साठी एकदम उत्साहानं, चांगल्या मनानं वेलकमही केलेलं आहे. तर मग हे 2026 तुम्हाला अतिशय भरभराटीचं, सुखसमृद्धीचं, हाय हिलिंग व्हायब्रेशन्सचं जावो हीच शुभेच्छा आणि हा क्लोजर नक्की करा. हा दरवर्षी करायला पाहिजे. तुम्ही जर का लाईफ बॅलन्सिंग कम्युनिटीचे मेंबर असतात किंवा आहात तर तुम्हालाही माहिती आहे की येस, आपण याच प्रकारे दरवर्षी हिलिंग क्लोजर करतो आणि नवीन वर्षाची नवीन एनर्जी स्वतःमध्ये अलाइन करतो. तुम्हाला या सगळ्याची डीप डाऊन माहिती पाहिजे. काय असतं होपोनोपोनो, काय असतं टॅपिंग, आणि मलाही माझी 2026ची वेल्थ फ्रिक्वेन्सी, पैशाची फ्रिक्वेन्सी वाढवायची आहे असं जर का तुम्हाला वाटत आहे तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये येणाऱ्या 2 दिवसाच्या वर्कशॉपची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. त्या लिंकवर सगळी माहिती दिलेली आहे. कधी आहे, केव्हा आहे, किती वाजता आहे, किती वेळाचं आहे, सगळी माहिती. तर ती माहिती घ्या आणि त्या वर्कशॉपला आत्ताच्या आत्ता रजिस्टर करा. 2026 चांगलं करणं, चांगलं घडवणं हे सर्वस्वी तुमच्या हातात आहे. या ऊर्जेच्या अलाइनमेंटमध्ये या. आणि थँक्यू हा व्हिडिओ पूर्ण बघितल्यासाठी. तुम्ही क्लोजर केलेलं असेल पूर्णपणे व्यवस्थित 2025चं तर कमेंट्समध्ये 2026 पूर्ण लिहा, म्हणजे मला कळेल की येस, तुम्ही हे क्लोजर नीट केलेलं आहे. थँक्यू सो मच. भेटूया अशाच एका हिलिंग व्हायब्रेशन्ससह व्हिडिओसह. तोपर्यंत चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. फेसबुक, इंस्टाग्रामवर जरूर फॉलो करा. तिथे मी बऱ्याच गोष्टी शेअर करत असते. दररोज एक चांगलं कॅप्शन, एक चांगल्या गोष्टी शेअर करण्याचा प्रयत्न करत असते. त्यामुळे तिथेही फॉलो करा. थँक्यू सो मच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.